नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आजची रेसिपी आहे आपली एकदम मस्त व्हेज बर्गर, आणि तेही एकदम टेस्टी. आणि जर लहान मुलं असतील तुमच्या घरात तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर बघा, आता सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी घातली आहे जिरा आणि राई. यांना व्यवस्थित आपल्याला फोटून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी हेल्दी असं बर्गर बनवू शकतो, आणि लहान मुलांच्या तर एकदम आवडीचं आहे. तर बघा, यामध्ये कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे. आता यामध्ये मी घालते 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर. आता यामध्ये मी घालते थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा, आणि सर्व व्यवस्थित परतून घेते. अगर जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी करू शकता. आता बघा, यामध्ये मी घालते गाजर, आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता. आता यामध्ये मी घालते वाटाणे. तर मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत, आणि हे सुद्धा यामध्ये घालून घेते, आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता बघा, यामध्ये आपण घालतोय उकडलेला बटाटा. तर बटाटा मी उकडलेला घेतलेला आहे, आणि त्याला व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बटाटा घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, आणि चवीला मात्र एकदम भन्नाट लागते, आणि लहान काय मोठे सुद्धा या बर्गरचे दिवाने होतील, एवढं मस्त लागतं. आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तर आपली एकदम बर्गरच्या टिक्कीसाठी भाजी तयार झालेली आहे. हे बघा, दिसते ना किती मस्त. तर आता आपण काय करूयात, भाजीला साईडला ठेवून देऊयात, आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. एवढं थंड करायचं आहे की आपण याला हाताने टिक्कीचा शेप देऊ शकतो. तर चला, तर आता आपण पुढची तयारी करूया. तर बघा, मी स्लरी बनवते. त्यासाठी मी काय केलं आहे, 3-4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3-4 चमचे मैदा घेतलेला आहे, आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला काय करायचं, याची स्लरी बनवून घ्यायची आहे व्यवस्थित. जास्त घट्टसुद्धा नाही, जास्त पातळसुद्धा नाही, मीडियममध्ये. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला काय करायचं, याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याची स्लरी बनवून घ्यायची आहे. पाणी थोडं थोडं टाकायचं आहे, जसं आपल्याला लागेल तसं. हे बघा, अशा प्रकारे तर आपली मैद्याची स्लरी एकदम बनून तयार आहे. चला, तर मग आता भाजी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. तर आपण टिक्की बनवून घेऊयात. तर टिक्कीचा आकार आपण मोठाच ठेवतोय. आपल्याला बनच्या आकाराची टिक्की बनवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी टिक्की व्यवस्थित बनवून घेतलेली आहे, आणि याला शेपसुद्धा देऊन घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला टिक्की बनवून झाली की याला ब्रेड क्रम्बमध्ये आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवायचं आहे. तर सुरुवातीला बघा, मी काय करते, कॉर्नफ्लॉवरची आणि मैद्याची जी स्लरी करून ठेवली होती त्यामध्ये आपण ही टिक्की घालतोय, आणि याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण याला कोट करून घेतलं ना की ब्रेड क्रम्ब यावरती व्यवस्थित सर्व बाजूने लागतो, आणि तळताना जास्त निघत नाही. तर बघा, आता मी काय करते, टिक्की चमच्याच्या साहाय्याने काढून घेतली, आणि ब्रेड क्रम्बमध्ये घालून घेतली आहे, आणि याला व्यवस्थित सर्व बाजूंनी ब्रेड क्रम्ब लावून घेते. हे बघा, ब्रेड क्रम्ब व्यवस्थित आपण याला सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तळताना हे तेलामध्ये सुटणार नाहीत. अशाच प्रकारे आपण सगळ्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. आता यांना फ्राय करायचं आहे. तर तेल मी मीडियम आचेवर गरम केलेलं आहे, आणि यामध्ये काय करायचं, आपल्याला एक एक टिक्की फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम क्रिस्पी आणि क्रंची अशी ब्रेड क्रम्ब आणि आलू टिक्की तयार झालेली आहे. पॅटीस बोलू शकता तुम्ही याला, बर्गरमध्ये जे वापरतात. तुम्ही असंही खाल्लं तरीही मस्त लागेल. तर बघा, आता मी काय केलं, तव्यावरती थोडंसं तूप घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही बटर घेऊ शकता.
पण तुपाची चव एकदम मस्त वेगळीच लागते, म्हणून मी तूप वापरलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे बन आहे ते व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने थोडेसे हलके-हलके. हे बघा अशा प्रकारे. तर आपले बन व्यवस्थित शेकून झालेले आहेत. तर आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि बर्गरची तयारी करूया. तर बघा आता मी बन घेतलेला आहे. त्यावरती तंदुरी सॉस लावून घेते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मेयोनीज किंवा टोमॅटो केचप वगैरे वापरू शकता. तर आता हे व्यवस्थित आपल्याला काय करायचे, यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, याला वेळसुद्धा लागत नाही आणि चविष्ट तर मात्र विचारूच नका, एवढी मस्त आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा. हे बघा आता व्यवस्थित मी सगळे बाजूने लावून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या याच्या स्लाइसवरती सुद्धा तंदुरी सॉस लावून घेते व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे. आणि याला सुद्धा काय करायचं, स्प्रेड करायचं सगळ्या बाजूंनी. एकदम मस्त असा स्प्रेड होतो. हे बघा आता मी सॉस लावून घेतलेले आहेत. तर यावरती आपल्याला काय करायचं आहे ना, व्हेजेस तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता. तर बघा आता यावरती मी काय करते ना, अशी पानं घालून घेते. तुम्हाला हवं असेल त्याच्या जागेवर तुम्ही पत्ताकोबीसुद्धा वापरू शकता. पत्ताकोबीने सुद्धा याचा लूक एकदम मस्त येतो. हे बघा अशा प्रकारे. आता यावरती काय करायचं, आपल्याला चीजचे स्लाइस घालून घ्यायचे आहेत. एक एक स्लाइस घालत आहे. आणि जी आपण बर्गरची टिक्की बनवून ठेवली होती ती यावरती घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी कांदा घालते आहे आणि थोडंसं टोमॅटोसुद्धा घालते आहे. याने काय होतं की चव पण वाढते आणि लूक पण मस्त येतो. आता यावरती परत आपण काय करायचं आहे, बनची दुसरीवाली स्लाइस ठेवून द्यायची आहे. अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा बर्गर बनवून घेतलेला आहे. बघा दिसतंय ना एकदम यम्मी, डिलिशियस, टेस्टी, माउथ वॉटरिंग. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.